ए बाळा, ए हे बघ मोबाईल, हे बघ मोबाईल बघ तुला, हे बघ हे बघ हे बघ हे मोबाईल बघ आहे का तुला? की का कोणतं गाव तुमचं? हडपसर. त्याचे वडील काय करतात? कंपनीत इंजिनियर आहे. अरे बापरे. मग त्याने मोबाईल त्याच्या हातात कोणी दिला पहिला? आईने दिला. मग आईने मोबाईल स्वयंपाक करायला आणि मग पहिल्या वर्षापासून मोबाईल. आता किती वर्षाचा आहे तो? आता 3.5 वर्ष. आणि तरी त्याला बोलता काय येत नाही मोबाईल मुळे ना? हे लोकांना तुम्ही समाजाला पटत नाही. समाजाला त्या बाईला सांगता का? ती बाई म्हणते आमचं पोरग मोबाईल आता दिल्याशिवाय जेवत नाही. मोबाईल बघणं, मोबाईल बघायचं, जेवण करायचं, त्यालाच घेऊन खेळायचं. त्याच्यामुळे आई वडिलांना कुठलाही कशालाही बघत नाही, फक्त मोबाईल आणि मोबाईलला फक्त जेवण खायचं झोपायचं. मग मोबाईल मुळे कितव्या वर्षी त्याला हे मुखात? 3.5 वर्षात झालंय. 3.5 वर्षात त्याला बोलता येत नाही फक्त मोबाईल मुळे. मग आता नाही, पण तरी आता तुम्ही मोबाईल आता त्याचे द्यायला नाही पाहिजे. आता 2 महिने झाला आम्ही कंटिन्यू त्याला मोबाईल नाही दिला. स्वतःची बात सगळा पप्पा मम्मा आई म्हणायला. अरे बाळा, हे मोबाईल. ए तुला तुझं नाव काय? तुझं नाव काय? मग त्याला म्हणजे मोबाईल नाही भेट. लहान मुलं रडत असल्यावर आई काय करते? खुळखुळा म्हणून मोबाईल हातात देते. मग हा सगळा गुन्हा कोणाचा आहे? सगळं त्याला समजतं, सगळं खायला प्यायला. ग्लास घेऊन पाण्याचं येतो, पाणी मागतो. चहा प्यायचं असलं की कपशी घेतो, प्लेट घेतो, ताट घेतो, हातात प्लेट देतो. आता काय करायला 2 महिने झाला आम्ही मोबाईल दिलेला त्यामुळे आरती चालू झाली की टाळ्या वाजवायला लागला. नमस्कार कर म्हणलं की करतो. मी मुलांना तेच सांगतो, मोबाईल ऐवजी 1 तास त्याला हरिपाठाला घेऊन जा. असं आम्ही आता केम वर येताना असं दादा भेटले, ते म्हणले 11 वाऱ्या 21 वाजेपर्यंत आमची 16वी वारी. हा, मग तिथं टाळ्या वाजवतो ना. मग तुम्ही तुमच्या मंदिर आधी 2-3 आरतीला चिरकला असं ना? ओरडला असं. आता पण आज काय करतो रिॲक्ट माहित नाही. आता तुमच्या शेजारी हरिपाठ होतो का? मंदिर आहे का? आहे ना हरिपाठ म्हणते. मग हरिपाठाला त्याला घेऊन जा ना. तुम्ही हरिपाठ मानता, त्याला हरिपाठाला घेऊन जा. बघा त्याच्यात बदल होतो का नाही. हरिपाठ आम्ही रोज म्हणते. मोठा धार्मिक आहे, मोठा रोज महादेवाच्या पिंडीला पाणी घेऊन जातो. याला नाही नाही, तुम्ही जाता ना हरिपाठाला, त्याला हरिपाठाला घेऊन जा. मग फार मेंटल झालेलं पोरग हरिपाठात जागेवर येते. फक्त त्याला 2 मिनिटाचा मोबाईल दाखवतो. रे बघ बाळा, इकडे काय करायला तुम्ही? व्हिडिओ काढायला लागलाय? बघ बघितलं का तुझा फोटो आहे का? आता मोबाईल तुला बाई मी तर बसले. खेळतो का मैदानी खेळ? सायकल खेळतात, बाथरूमला जातो. या म्हणलं की येते. त्याला सगळं समजतंय पण बोलता येत नाही, त्यामुळे तो चिडखोर झाला. पहिलं तरी डोकं पडून नाही, जो मोबाईल मुळे ना नवीन पिढी रॉकेट झाली. त्याला डोकं पडून काम करत नाही. भरपूर राग येतो छोट्या छोट्या गोष्टी. तर मग महिलांनी लहान वर्षाच्या 1 वर्षाच्या बाळाच्या हातामध्ये मोबाईल द्यावा का?
हा प्रश्न मी प्रत्येक शाळेमध्ये सांगतो बरं का. 7 वर्षापर्यंत मुलाला मोबाईलची गरज नाही, कारण तोपर्यंत त्याच्या लहान मेंदूचा विकास झालेला नसतो आणि त्या मोबाईलची लाईट एवढी प्रखर इफेक्टिव्ह असते आणि लहान बाळाच्या डोळ्याच्या आवरणात वाजतात चष्मा लागतो. काय काय मुलांना कॅन्सर झालं की डोळ्याचं. हो, चष्मा लागतो. परवा दाखवलं बघा. तर असे मोबाईलचे परिणाम आपल्या समोर आहेत. तर 10 वर्षाच्या पर्यंतच्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल देऊ नये. दिल्यास त्याचा परिणाम ते मुलगा एक तर बधीर होतं, मेंटल होतं, पागल होतं किंवा मुक होतं, त्याला बोलता येत नाही. त्या मुलाला पहिल्या वर्षी मोबाईल दिल्यामुळे याला बोलता येत नाही ही याची आजी सांगते. तर महिलांनी याच्यापासून काय बोध घ्यायचा, तर लहान बाळाच्या हातामध्ये 7 वर्षापर्यंत मोबाईल देऊ नये. तुम्हाला टीव्ही बघायचा आहे किंवा काम उरकायचंय तर त्या नादामध्ये तुम्ही मोबाईल देऊन बसता आणि हे मोबाईलचं व्यसन लागतं. हे व्यसन दारूच्या व्यसनापेक्षाही भयंकर आहे. तर याच्या महिलांनी एवढाच बोध घ्यावा की 7 वर्षापर्यंत मुलाच्या हातामध्ये मोबाईल देऊ नये. ते मोबाईल देतात का घरी? बघा आता मग तेच बिमारी आहे ना. आम्हाला तर मोबाईलमुळे तो त्याच्या विश्वासच राहिला. त्याला बाहेरचं असं काही हेच नाही. हा सगळा गोळकोड झालाय. कोरोना आला ना आणि ऑनलाईन शिक्षण मोबाईल आणि मग त्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल लायसन मिळालं त्यांना आणि गैरवापर केला. बाहेरच जात नाही पोरं. तर अशा या मोबाईलचे दुष्परिणाम या आजीकडून, त्या आजीची नात आहे तीही 5 वर्षाची झाली, त्यालाही मोबाईलमुळं काही कळत नाही. हे पोरग हेही मोबाईलमुळे हँग झालंय. तर 7 वर्षापर्यंत आईनं मुलाच्या हातात मोबाईल देऊ नये अशी विनंती. सुदर्शन प्रबोधन न्यूज, सणासवाडी, पुणे. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.